श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी। श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत। पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते। अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे। द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली। तेथे एक राजा राज्य करीत होता। त्याचे नाव होते भद्रश्रवा। तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता। 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते। अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरकचंद्रिका। राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती। त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या। राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते। एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल, गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल। म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली। तिला पाहताच एक दासी पुढे आली। तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू, कोठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवंय तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी, तुझ्या राणीला भेटायला आले, कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील, तुला त्या कशा भेटतील, तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील, तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब। म्हातारीला राग आला, ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती, तो वैश्य फार गरीब होता, त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत, नवरा तिला मारहाण करी, या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली। तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली, मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। त्याप्रमाणे तिने ते व्रत केले। तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली, तिचे दारिद्र्य संपले, तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले, तिच्या जीवनात आनंदी आनंद भरला। मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे। देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे। म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली। तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली। फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण गो तू थेरडे, इथे कशाला आलीस, जा इथून। तिने पुढे होऊन म्हातारीला हाकलून